नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं कोकणातल्या सुंदर अशा संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये. आजचं ब्लॉग आपण संध्याकाळी शूट करतो. तर व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा निसर्गरम्य आमच्या नांगार सडासून झालेली असते. आमच्या नदीवरनं म्हणजे आमच्या वाडीतली नदी, गावची नदी जी की खाली प्रवाह करीत जाता. तर सध्या पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असता आणि आता मी मोकळी झालेला असो म्हणजे शेतीच्या कामात ना एकंदरीत आमका 1 महिना लागता भात लावणीसाठी. म्हणजे ट्रॅक्टर ज्याचो असता आमच्याकडे जो नांगरणी करता तेका जोत उचला जाता. तर जोतकऱ्याचो तरव काढणं आमचं तरव काढणं असा करून 1 महिना लागता. तर मेन म्हणजे आमची भातशेतीची कामं संपली आहेत. तर म्हणजे आता निवांत असं आम्ही 1-2 दिवसानंतर बघूया. जर पाऊस लागलो तर नक्की प्रयत्न करीन मामाच्या गावी जाण्यासाठी. आजी एक पण बघूक जाऊचा असा. तर उतला संध्याकाळी आता घरात रवान पण काय कंटाळा येता ना, उतल्या नदीवरती एक फेरफटको मारू घेऊचो. तर जेव्हा मोठं पाणी येतं म्हणजे पाऊस जेव्हा भरपूर लागता तेव्हा नदीत आमच्या भरपूर पाणी येत असता. पण यंदाच्या वर्षी पावसावर आणि तितक्या पाणी नाही. जा काय उतरताचं पाणी होतं तर येऊन गेला. पण जेव्हा पावसाळा सुरू जातं, जेव्हा पाऊस लागता तेव्हा एक गोष्ट येतात नदीमध्ये होवान आमच्या. तर ती काय असतं काय मी तुमका दाखवायचं. ती म्हणजे रेती. तरी ही रेती घराच्या कामांका वगैरे वापरा घेता. बरेच जण नदीतली रेती काढतात कारण ती वेस्टच असतं, त्याचं यूज होतं आहे का चांगल्या कामासाठी. तर तुम्ही बघू शकताय ती रेती आणि भरपूर सारी इल्लेली असा. पण सध्या कशी सगळीजणं व्यस्त असं शेतीच्या कामामध्ये, त्यामुळे कोण काढूक शकणार नाही. आणि आता पाणी पण शांत आहे आमच्या नदीचा. इतक्या शांत पाणी पावसात कधीच नसता. आणि ह्या वर्षी काय माका वाटणार नाही की आमच्या नदीवरसून पाणी जात नाही. आता दरवर्षी ना पावसाळ्यात सगळं ह्या जर दिसता ना तुमका या सगळ्या पाण्याच्या खाली असता. आणि गेल्या वर्षीच्या पावसामुळे आमचा जुना पूल असा, खूप जुना पूल असा, तर ता पण विस्कटलेला असा. पण यंदाच्या वर्षी थोडा तरी त्या सुखरूप असा. मी असाच फेरफटको मारू कोणा निघलेलं आहे कारण की सगळीजणं शाळेत जातात. मी घराकडे होतं. कालच आमची लावणी संपली. तर मम्मी म्हणा लागली 1 दिवस ते विश्रांती घे. एकदम नितळ पाणी आहे. तर आता मी फुलाकडे जाते. तडे दरवर्षी म्हणजे फुलाच्या आमच्या मेन नदीच्या बाजूकच ना एक झाड असा. तर त्या झाड म्हणजे त्या झाडाक ती पानं बहरना म्हणजे आमच्यासाठी एक संकेत असा. आणि एक वेगळाच आनंद येतो म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती लहान ते थोडा मोठ्यांपर्यंत एक वेगळाच आनंद होता. आता सध्या जुलै महिना पण संपाक येतोला. खडेतडे 15-20 दिवस निसर पण भरपूर रेतीली. तर आपण आता अलीकडे असू ती पलीकडे जाऊया आणि मी तुमका दाखवते येतं झाड. तर मंडळी सध्या भातशेतीची तर कामं संपली आहेत. अजून हडेतडे एक अर्धो महिनोच आहेत म्हणजे 15 ते 20 दिवस जातील. ऑगस्टच्या एंडिंगला आमका ना लगेचच परत आमका कामांका सुरुवात करू काय, ती म्हणजे भातशेतीच्या नडणीक. तर आपण आता इलेले असू. तर हे बघा अरे माशत. तर मंडळी गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट तर जाऊकच होई. पाऊस लागत असता तर खरं तरी वाटतं गणपती बाप्पाचं वातावरण निर्माण होता. पण ती शरवडा असत जी की नदीच्या काठीच असत ती सर. त्यामुळे हेंका बघितल्यानंतर आता भरपूर सार लागले आहेत. गणपती की तुमका कायच दिसायची नाही. हेंका बघितल्यानंतर गणपती बाप्पाची ओढ निर्माण होता. तर बरीच सारी लागलेली असतात. गणपतीपर्यंत सर एकही नसताना सगळेजण काढून भरतात. तर ही गणपती बाप्पाच्या पूजेसाठी वापरली जातात. तर बघू शकता केशरी कलरचं फूल आणि पानं जी असतात ती पांढऱ्या रंगाची असतात. तर तडेता फूल इला येडे शेताकडे जाऊची वाट असा. आणि शरवडा बघू शकता कितकी तर लागली आहेत. आजची बस नुकतीच लिया आणि सर शेरवाडा तर असतच. त्याच्यासोबत सर बाजूकच ना रानभाजी असं एक जे काय टाळका हुंटत. आम्ही बऱ्याच वेळा त्याची भाजी खाल्लं जी पावसामध्येच लागता. तर खूप प्रकारे असं टाळकावं लागला.
टाकायची झाडं दाखवते ही बघा. बरीच इली आहेत नदीच्या काठी. तर आता बरोच वेळ झालो, आपण आता घराकडे जाऊया. संध्याकाळ पण जाय तिथले. मम्मी पण येतली आहे, तर रोकडून 11 गेली आहे ती आज. तर आता नदीवरनं आपण जातो. मग अशी 5ची बस इली, तेव्हा बाकीची शाळकरा ज्योती कोलंबीस हायस्कूल जयंती इली. आता मराठी शाळेतली मुलं येतात, स्वरा आणि त्यांका बघून पण एक वेगळाच आनंद होता. आपले जुने दिवस आठवतात. ते दिवस खरोखर खूप सोनेरी क्षण होते, पण त्या खूप पुढे गेल्यानंतर समजतात त्या दिवसांची किंमत. आता सगळेजण शाळेतून दिले. तुम्ही दोघा जण त्याकडे देवळाकडे जाताय मा? तरी बघा मजा मस्ती करत जातात घरात. संध्याकाळ होता क्षणी आठवण येईल की सगळीक पण फिराक घेऊन जायचा. तर पुन्हा एकदा आमची ट्रिप जाता खालती. सगळीक फिराक घेऊन जाते. पप्पाने ते का ना त्या दिवशीची नवीन साखळी घालली, ती जरा जाड मी आणली ती थोडी पातळ होती. तर जरा त्या राऊंडला घेऊन जातो मयूरपणासोबत. चल सकी बघा सकी. मस्त वातावरण झालेलं आणि सखीची साखळी बांधायला मी त्याला सोडलेला. बाकी जर दुसरे कुत्रे दिसले तर डायरेक्ट त्यांच्यावर तर धावान जाता. बरं परत बघूया, परत रिटर्न ये बघूया येता काय. ए सखी दमलेला असा आणि आता बसला. दमलं हा सोड लागली. सखी बरं परत ते का त्याच्याबरोबर जाऊ बघता. साखळी सोडता का?